मिनी पर्स तयार करण्यासाठी आपण 9 इंच व्यासाचं ही प्लेटमधून नॉन ओव्हन आणि फोम कट करून घेतलेला आहे। तुम्ही 10 इंच व्यासाचा एखादी प्लेट वगैरे किंवा 10 इंच असाचा व्यासाचा गोल घेतला तरी चालेल आणि काळं कापड घेतलेलं आहे। त्यावरती आपण फोम ठेवून नॉन ओव्हन ठेवून यावरती राऊंड आकारात शिलाई करून घेऊया आणि तिरकस आकारात दोन्ही बाजूंनी याला शिलाई करून घ्यायची आहे कापणीच्या आकारात। कापड आपण जास्त घेतलं होतं, 1 इंच रुंदीच्या पट्टी घेऊन आपण ह्या कापण्या आखून घेतलेल्या आहेत। आता आपण हा राऊंड शेप फोल्ड करून घेऊया। फोल्ड केल्यानंतर आपण यावरती एक रेषा आखून घेऊया चैन जोडण्यासाठी। दोन्ही बाजूंना अर्धा इंच अंतर आपण कट करायचं ठेवायचं आहे। मधला भाग आपण आता चैन जोडण्यासाठी कट करून घ्यायचा आहे। आणि कट करत असताना जी रेषा आपण मारली होती त्याच्या अलीकडेच तिरकस असे 2 कट लावून घ्यायचे आहेत। आपण चैन जोडल्यानंतर तो भाग आपण फोल्ड करणार आहोत आतमध्ये, त्यासाठी चैन मध्ये आपण अगोदरच रनर ऍड करून घेतलेला आहे। आता हा कट केलेला भाग असा फोल्ड करून चैन वरती पिनअप करून घेऊया। 9.5 इंच लांबीची चैन आपण घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित आपण हा भाग असा फोल्ड करून पिनअप करून घेऊया आणि या भागावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण ही चैन व्यवस्थित या भागात जोडून घेतलेली आहे। आता आपण या पर्सला पाकळ्या तयार करणार आहोत। पाकळ्या तयार करण्यासाठी आपण वाटीच्या साहाय्याने हे राऊंड आखून घेतलेले आहेत पिवळ्या कापडावरती। 4.5 इंच याचा व्यास आहे। आता हे सर्व गोल आपण कट करून घेतलेले आहेत। हा गोल आपण एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा असा फोल्ड करून घ्यायचा आणि जी आपण दुमडलेली बाजू आहे तिथून याला शिवायला सुरुवात करायची। खालून एकदा सुई ओवून घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण याला शिलाई करून घेऊया। 3 ते 4 टाके याला असे घालून घ्यायचे आहेत। सगळं एका पाकळीला ज्याप्रमाणे शिलाई करणार आहोत त्याचप्रमाणे पुढच्या पाकळ्यांना पण शिलाई करून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या सर्व पाकळ्या एकसारख्या आकारात तयार होतील। आता प्रत्येक आकार हा आपण अशाच प्रकारे दोऱ्यात ओवून घेऊया। त्यापूर्वी आपण हा राऊंड शेप आकार आहे याला मणी लावून घेऊया, त्यामुळे आपल्या या पर्सला सुंदर लुक येईल। आता या पाकळ्या आपण अशाच पूर्ण तयार करून घ्यायच्या आहेत। याला आपण एका बाजूने मणी लावून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण आता ह्या पाकळ्या सुलट बाजू पाकळीची यावरती अशी जोडून घ्यायची आहे। एकासोबत एक अशा पाकळ्या जोडून आपण तयार केलेला आहे हा भाग आणि त्यानंतर दुसरा भाग यावरती असा फोल्ड करून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची। आता यावरती शिलाई करून घेतल्यानंतर पाकळ्यांचा जास्त झालेला बाहेरचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया आणि आता आपण ही पर्स सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर सुंदर अशी आपली ही मिनी पर्स तयार झालेली आहे। आपण या पर्सचा व्यास जरा 1 इंचाने जास्त मोठा घेतला तर आपला फोन पण त्यात व्यवस्थित बसेल। सुंदर अशी आपली ही मिनी पर्स तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही मिनी पर्स नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।